महिन्याचा किराणा भरताना घरामध्ये किती आणि काय काय सामान शिल्लक आहे हे मी तपासून पाहते आणि मग ती जी लिस्ट आहे ती तयार करते, जेणेकरून मला एक्स्ट्राचं किंवा जास्तीचं सामान होणार नाही. त्यानंतर डीमार्टमध्ये कधीही हे जे सुट्टे वस्तू असतात त्या सुट्ट्या वस्तूंवरती नेहमीच डिस्काउंट असतो, त्यामुळे ते घ्यायचे. जर तुम्ही पॅकेजिंग केलेले पदार्थ घेतले तर त्याच्यावरती 2 ते 3 रुपये एक्स्ट्राचे चार्जेस लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे डीमार्टमध्ये काही गोष्टी बऱ्याचशा बाय वन गेट वनसुद्धा असतात. अशा वेळेला तुमचे पैसेसुद्धा वाचतात आणि तुमची वेळही वाचतो. प्रत्येक महिन्यामध्ये मी ठरवते की आता कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत. एखाद्या महिन्यामध्ये कपडे, एखाद्या महिन्यामध्ये भांडी, एका महिन्यामध्ये डेकोरेशनच्या गोष्टी, असं मी बजेट तयार करते, जेणेकरून माझं बजेट कधीही हालत नाही आणि मग मला जास्त टेन्शन येत नाही. आपल्या प्रत्येकालाच काही गोष्टी हव्याशा वाटतात, त्यामुळे मग अशा पद्धतीचं नियोजन नेहमीच उपयोगी पडतं.